नमस्कार. या न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कांचनदादा निगडे यांच्याशी सोमेश्वरने जे परिपत्रक काढलं, दिवाळीकरता सभासदांना 10 किलो साखर देणार, विषय नंबर 1 आपण या विषयावरती एक चर्चा करणार आहोत. आणि दुसरा एक विषय आहे जो सामान्य सभासद जो कधी कॅमेऱ्याच्या पुढे येऊन बोलत नाही, त्या सभासदांचा एक विषय आहे की सोमेश्वरची जी आता वार्षिक सर्वसाधारण सभा झाली ती खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीने झाली की हुकुमशाही पद्धतीने झाली. नमस्कार. एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. आमचा पहिला प्रश्न आहे की सोमेश्वरच्या अध्यक्षांनी दिवाळीची 30 किलो साखरवरून ती 10 किलो साखर केलेली. अनेक सभासदांमध्ये तीव्र नाराजी. आपण स्वतः देखील वरिष्ठ नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचे समजते. तर काय प्रतिक्रिया आहे तुमची? पहिली, साखर किती दिली पाहिजे आणि का दिली पाहिजे? मला वाटतं यावेळी अध्यक्षांच्या वागणुकी म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सभागृहाला एक वेगळं पण दाखवलं, वेगळी दिशा दिली, ही दिशा नक्कीच एक आत्मपरीक्षण करणारी दिशा ठरते. त्याचा परिणाम हा एक भविष्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. कारण सभासदांची जर आपण अलीकडे चर्चा पाहिली, सभासदांचे आपण संवाद साधतोय, एक सभासदांच्यामध्ये एक तीव्र नाराजीचा सूर त्या ठिकाणी येतो. अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं या सभागृहाला पाहिलं किंवा जो निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे, तो निर्णय मला वाटतं हा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण सभासद हा संस्थेचा आत्मा आहे. आपण मागच्या वेळेला 30 किलो साखर सभासदांना देत होतो, त्यावेळेला आपण टॅक्सचा कधी उल्लेख केलेला नाही. आता आपण त्या ठिकाणी 30 किलोवरून 10 किलोवर त्या ठिकाणी साखरेचं आपण देणार असं तुम्ही सांगितलं. आणि आता तुम्ही आज मला वाटतं पेपरमध्ये बातमी वाचली की आपण जर 30 किलो सभासदांना साखर दिली तर आपल्याला 25 रुपये प्रति टन कमी त्या ठिकाणी आपल्याला भाव मिळेल. तर हे दिशाभूल करणारं वक्तव्य कमीत कमी अध्यक्षांनी करू नये. कारण जर तुम्हाला 25 रुपये टनाला कमी बसणार होते तर तुम्ही मागच्या वेळेला 30 किलो साखर सभासदांना कशाच्या आधारावर दिली? आता तुम्ही सांगताय की आम्ही त्या ठिकाणी 5,000 क्विंटल साखर आपल्याला जास्त आम्ही अदा करणार आहोत. इतर कारखान्यांच्या तुलनेत आपण 5,000 क्विंटलचं वाटप आपण जास्त करणार आहोत. अहो पण अध्यक्ष महोदय, इतर कारखान्यांनी 5,000 आत्ता शेअर्स गोळा केलेले नाहीत. आज आपण 15,000 रुपये प्रति शेअर्स म्हणजे प्रति एकर आपण आपलं भागभांडवल वाढवलेलं आहे. इतर कारखान्याने ते पैसे गोळा केलेले नाहीत. आपण एका बाजूने सांगतो की आम्ही 5,000 क्विंटल साखर जास्त देणार आहोत. का देणार आहोत? कारण आपण त्या पट्टीत आपण शेअर्स गोळा केलेले आहेत. आपण प्रति एकर आपण 15,000 रुपयाप्रमाणे आपण त्या ठिकाणी शेअर्सच्या रकमा गोळा करतोय. म्हणजे एका बाजूने आपण शेअर्सच्या रकमा वाढवतोय. कारण याच्यामध्ये आपला स्वार्थ दडलेला आहे. आपल्याला वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी उभारायचे आहेत. आपल्याला इतकी घाई झालेली आहे. आज आपण तुम्ही सांगा, आपल्याला आपल्या परिसरामध्ये जो ऊसाचा उत्पादित ऊस गाळपा एवढा आपलं तर कारखाना आपला आहे. मग आपल्याला विस्तारीकरण कशासाठी हवं? आज आपण विस्तारीकरणाचं कर्ज डोक्यावर घेतलं. आज आपल्याला ऊस पुरणार नाही. आज कडेला आपल्याला सगळे खाजगी कारखाने आहेत. ते ऊसाची पळवापळवी त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी जाहीर केलं की सभासदांच्या इतकाच आम्ही दर त्या गेटकेन धारकांना देऊ. कशासाठी हे करायचं तुम्ही? अहो सभासद आपण कर्ज व्याज भरायचं, कर्ज डोक्यावर तुम्ही घ्यायचं, सभासदांनी व्याज भरायचं आणि आपला कारखाना त्या ठिकाणी कायमस्वरूपी चालावा म्हणून आपण गेटकेनचं त्या ठिकाणी गेटकेनला आम्हीच दाखवायचं. आणि अशा पद्धतीचा कारभार करून कुठं सभासद सुखी राहणार नाही. मला वाटतं 30 किलो साखर ही सभासदांना देणं हा आपण काही त्यांच्यावर उपकार करत नाही, हा बोनस आहे. 5 किलो साखर जे आपण देतोय ती साखर त्यांचं व्याज देतोय. आपण 12% जर हिशोब केला तर आज आपल्याकडे साधारणपणे माझ्या माहितीनुसार जवळजवळ 141 कोटी 53,53,56,847 एवढं आपलं भागभांडवल आहे. आणि आपण हे एवढ्या रकमा आपण घेतोय, सभासदांचा शेअर्सच्या रूपात आपण रकमा वापरतोय. त्याच्यावर 12%च्या हिशोबाने आपण त्यांना साखर अदा करतोय. 15 रुपये किलोनं आपण साखर. तुम्ही इतर कारखान्यांच्या तुलना कशाला करता? इतर कारखान्यांच्या तुलनेत तुम्ही हा विचार करा की सभासद एक सभासद आपल्याकडे किती पैसे गुंतवणूक केलेली. 3 एकर सभासद, 3 एकर त्याचं क्षेत्र असेल तर आपण 45,000 रुपये त्याच्याकडून पैसे कापून घेतलेत. 2,000 रुपये त्याचा 2,500 रुपये गेल्या वर्षी त्या सभासदाचा ऊस नसेल तर त्याचं कारखान्याने आपण कार्ड ब्लॉक केलं. त्याचं साखर स्थानसुद्धा आपण ब्लॉक करून टाकली, साखर दिली नाही. एका बाजूने तुम्ही संचालकांना प्रकल्प डोळ्यापुढं ठेवून काहीतरी गाजर दाखवायचं म्हणून 100 किलो साखर तुम्ही त्या तिकीट चालू करता संचालकांना. आणि सभासदांना तुम्ही टॅक्स बसेल, ऊस दर कमी बसेल, ह्या वल्गना करणं माझ्या मते हे चुकीचं आहे. आणि
आज मला माहीत आहे ना, तुम्ही सभासदाची मानसिकता केली की 10 किलोच तुम्हाला साखर घ्यावी लागेल, आणि आज तुम्ही मानसिकता सभासदाची केली की आपल्याला टॅक्स बसेल, ऊस दर कमी बसेल, आणि मग तुम्ही नंतर 10 किलो वाढवणार आणि 20 किलो आज तुम्ही साखर देऊ शकता. कारण मानसिकता झालेली आहे ना सभासदाची 10 किलो घ्यायची, ते बिंबवलं आहे तुम्ही त्याच्यावर, हे हिशोब आकडं त्याच्या पुढं दाखवून. आणि मग तुम्ही 20 किलो केलं की मग म्हणणार आपण त्याच्या पुढं जाऊन सभासदांच्या हितासाठी किंवा सभासदांचा नाराजीचा सूर ओळखून सभासदांच्या भावना आपण त्या ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी 10 किलोची वाढ केली आणि आपण आता सभासदांना 20 किलो देऊ, अशा पद्धतीच्या वल्गना तुम्ही करता, हेही मला माहिती आहे. अहो, मोकळ्या मनानं तुम्ही 30 किलो हा बोनस तुम्ही आपण देतोय. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपण शेअर्स गुंतवणूक करतोय, शेअर्समध्ये आपण रकमा गुंतवतोय, त्या कंपनीला फायदा झाल्यानंतर ती कंपनी आपल्याला दिवाळीला बोनस देते. हा बोनस आहे 30 किलो, आणि 5 किलो देत आहे, ती 5 किलो व्याज आहे त्या साखरेचं, त्या गुंतवलेल्या 15,000 रुपयाचं व्याज तुम्ही देताय 5 किलोच्या रूपानं. तुम्ही आम्हाला काय सांगता? अध्यक्षांना टॅक्सची इतकीच काळजी आहे, तर मग येणाऱ्या चालू आर्थिक अहवालामध्ये ज्या डिस्लरीच्या ठेवी द्यायच्या आहेत त्या पुढल्या वर्षी द्यायच्या आहेत. मग अध्यक्षांनी ह्या वेळेचं विमोचन निधी म्हणून जो कपात केलाय आता, त्याला देखील टॅक्स बसणार आहे. मग तो टॅक्स नाही का? ती कितपत वास्तविक पाहता सभागृहामध्ये तज्ज्ञ सभासदांनी त्या ठिकाणी मला वाटतं सोरटे भाऊंनी सांगितलं, तो उलगडा करून दिला की आपल्याला त्या ठिकाणी ठेवी द्यायला 1 वर्ष वेळ आहे अजून. मग तुम्ही ह्या वर्षी काय केली? यावर्षी तुम्ही ती 15 कोटी रुपये काढलं, 1.5 कोटी रुपये त्याला टॅक्स तुम्ही हात त्या ठिकाणी देताय, आणि तीच जर पैसे तुम्ही आत्ता काढलंच होतं तर तुम्हाला आपल्याला साधारणपणे 100 ते 150 रुपये भाव आपल्याला सभासदांना ज्यादा देता आला असता. सभासदांना ते 150 रुपये त्यांच्या मालकीचं राहिलं असतं, टॅक्स गेला नसता आणि ते पैसे तुम्ही 150 रुपये कापून घ्यायचं ना, आणि तुम्हाला वापरायचं त्या ठिकाणी वापरायचं. आज तुम्ही ते 15 कोटी रुपये काढलं, दीड पैसे सभासदांना बाजारभाव कमी मिळाला, आणि मग तुम्ही काय साध्य केलं याच्यातून? तुम्हाला असं म्हणायचंय का की साखर देण्यासाठी टॅक्सचं कारण सांगितलं जातं, मात्र कारखान्याला आर्थिक भांडवल उपलब्ध करत असताना टॅक्स भरायचा तर आहेच, पण तो कुठंतरी दडवून ठेवला जातो. मला वाटतं ही मंडळी सभासदांची दिशाभूल करताय. आपण एक तर कर्जबाजारी झालेलो आहे, आपल्याला बोनस देता येत नाही कारण कर्ज वाढलं आहे आपलं. कर्ज वाढल्यामुळं आपण बोनस देऊ शकत नाही, आणि बोनस देऊ शकत नाही त्याच्यामुळं बोनस म्हणजे 30 किलो साखर, त्याच्यामुळं आपण 30 किलोवरनं 10 किलोवर आलेलो आहे. कारण आपली परिस्थिती आता बरोबर नाही, आपली परिस्थिती आपण डाऊन झालेलो आहे, त्याच्यामुळं आपण साखर देऊ शकत नाही. आणि प्रामाणिकपणे कबूल करावं ना की आपण कर्जबाजारी झालेलो आहोत, आपल्याला कर्जाचा रेशो वाढल्यामुळं आणि इतर प्रकल्प आपल्याला कर्ज काढायचे, त्याच्यामुळं हा रेशो आपला बसत नाही. आपण त्या ठिकाणी डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये साखर 30 किलो देऊ शकत नाही. त्यांनी कबूल करावं, प्रामाणिक जनतेला सांगावं, त्यांनी असं दडू नये ह्याच्या त्याच्या पाठीमागं. आणि 5 किलो साखर जी देतोय आपण ती व्याज देतोय 12% स्वरूपात आपण त्या 15,000ला. येणाऱ्या दिवसात जर अध्यक्षांनी हे परिपत्रक रद्द नाही केलं तर अनेक संघटनांनी किंवा अनेक शेतकऱ्यांनी म्हणावं लागेल कारखान्याशी पत्र व्यवहार केलेला आहे की आम्ही येणाऱ्या काही काळात उपोषणाला बसू. ते उपोषण पक्षविरहित असेल तर त्यामध्ये तुमची काय भूमिका असेल? मला वाटतं त्या ठिकाणी संघटनाने ते हक्कासाठी संघटना उतरतील, उपोषण करतील, पण ती वेळ येऊ नये. चेअरमन साहेबांनी पुढं जे काही कर्ज काढून प्रकल्प उभारायचे प्रकल्प उभे करू नयेत. आपल्याला उत्पादित ऊस आपण साधारण 12 लाख टनाचा आपल्याकडं क्षमता असेल, 12 लाख टन आपण त्या ठिकाणी ऊसाचं गाळप करण्याबाबत आपल्या आत्ता कॅपॅसिटी आहे. कोजनचे प्रकल्प आज आपण पाहतोय, आपल्याला जेवढं काय साधारण मला वाटतं 11 मेगावॉट लागते, आपण त्या ठिकाणी 18 मेगावॉटचे वीज उत्पादित करतोय. आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी 36 मेगावॉटचा उभारायची मला वाटतं आज तरी काही गरज नाही. 25 मेगावॅटसाठी आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे, ती त्या ठिकाणी सरकार आपली वीज घेणार आहे का? आज आपल्याला त्या पद्धतीचा जर फायदा होणार नसेल तर कर्ज काढून हे प्रकल्प उभं करायची घाई कशासाठी तुम्ही करता? एक कमर्शियल व्ह्यू ठेवून तुम्ही कारखाना चालवू नका. आज आपण सभासदांसाठी आहोत, सभासदांचा ऊस गाळप करण्या इतपत आपला कारखाना आता सक्षम झालेला आहे, आणि तो जर आपण कर्ज नाही काढलं, हाही हप्ता जर वेळेत भरलं तर आजही आपण 30 किलो साखर सभासदांना बोनस म्हणून देऊ शकतो. आणि पुढचं कर्ज डोळ्यापुढं ठेवायचं म्हणून आपण प्रति शेअर्स त्या ठिकाणी रकमा गोळा करायच्या, आणि त्या ठिकाणी सरकारला किंवा त्या बँकेला दाखवायचं की आमच्याकडे तेवढा निधी आहे, 1/3 भरण्या इतपत आम्ही सक्षम आहोत, आम्हाला पुढचं कर्ज तुम्ही मंजूर करा. म्हणजे अशा पद्धतीची वाटचाल मला वाटतं तो जो यांना सुचवतो ना, तो अकाउंटंट पाहिला, तो जे काही कुठली फर्म आहे ना ऑडिट करते, ती ज्या ऑडिटरच्या काळात आपण लिक्विडेशनमध्ये गेलो, ज्या ऑडिटरच्या काळामध्ये आपलं कर्ज वाढलं, त्या ऑडिटरच्या काळामध्ये आपण ही जो वाटा दाखवतोय ना, तो ऑडिटर पहिला बदलला पाहिजे.
आणि हा साखरेचा मुद्दा आपण टॅक्स भरतो, टॅक्स भरावा लागेल, आमचं करावं लागेल, हे सगळं थोतांड आहे. आणि मला वाटतं हा कारभार करायला हे बोर्ड अपरिपक्व म्हणजे सक्षम नाही असा आमचा आरोप आहे. अहो, ज्या नेत्यांनी कारखाना कर्जबाजारी झाला म्हणून त्यांनी शपथ वाहिली मी आमदारकीला उभा राहणार नाही, आणि त्यांनी धोरणाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कर्ज त्या ठिकाणी दिलं आणि तुमचं वाटा सुरळीत झाल्या आणि पुन्हा तुम्ही कर्जाच्या वाटा धोंडायला लागला. काय चूक होती राजवर्धन दादाची? त्यावेळेला बाजार बसत नव्हता, आणि बाजार बसत नव्हता, सरकार आपलं नव्हतं, बँकांच्या चौकशा लागल्या होत्या, धोरणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी नेते कर्ज देऊ शकत नव्हतं, संघटनांनी त्या ठिकाणी तीव्र विरोध केला, येरवड्यापर्यंत ती त्या ठिकाणची भांडणं त्या ठिकाणी संघटना तीव्र झाल्या, त्यांचा लढा तीव्र झाला. या राजवर्धन दादाला बोर्डाने सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही, त्या बिचाऱ्याने पथपेढ्या काढल्या, आणि त्या ठिकाणी नेत्यांनी सुद्धा सांगितलं की तुमच्या पातळीवर तुम्ही प्रश्न मिटवा, सभासदांची त्या ठिकाणी रोष वाढवला गेला नाही पाहिजे. त्या राजवर्धन दादांनी पथपेढ्या काढल्या, सभासदांना पैसे दिले, याचा अर्थ कारखाना मोडून नाही खाल्ला, फक्त आगाऊ पैसे सभासदांना गेले, त्या कुटुंबात पैसे गेले आणि ते पैसे वाढले, त्याच्यामुळे कर्जाचा रेशो वाढला, आणि म्हणून तो माणूस तो चेअरमन बदनाम झाला. संस्था टिकली, तो चेअरमन बदनाम झाला. नेते नंतर त्या ठिकाणी उतरले, नेत्यांनी पतपुरवठा केला, आणि पतपुरवठा केल्यानंतर कारखाना पुन्हा सुरळीत आला, कर्जाचा रेशो कमी झाला, सभासदांना पुन्हा त्या ठिकाणी चांगले दिवस आले. चेअरमन साहेबांना आम्ही त्या ठिकाणी बोट ठेवत नाही, कारभारावर बोट ठेवत नाही, त्यांनी त्या ठिकाणी कारभार चांगला केला, रात्रीचा दिवस केला, बाजारभाव चांगला देण्याचा प्रयत्न केला. पण या एका बाजूला हे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला प्रकल्प उभं करायची त्यांना जी हौस आहे, किंवा प्रकल्प उभं करण्याचं जे कर्ज वाढवत चालायची जी हौस आहे, आणि सभासदांना त्या ठिकाणी ऐन दिवाळीत साखर कडू करण्याचा जो त्यांना आज जो शौक जडला आहे, हा माझ्या मते माझ्या नजरेतून हा चुकीचा आहे. आपण ज्या नेत्यांचं आता नाव घेतलं त्याच नेत्यांच्या थोडक्यात म्हणावं लागेल त्याच नेत्यांच्या आदेशाखाली दोन्ही कारखाने चालतात, एक माळेगावचा आणि एक सोमेश्वरचा. माळेगावच्या विद्यमान चेअरमनला पायउतार करून त्या ठिकाणी नवीन चेअरमनची आता नियुक्ती करण्यात आली. तीच वेळ सोमेश्वरच्या बाबतीत देखील आलेली आहे का, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं ज्या वेळेला सभासदांचा रोष वाटतो, एका बाजूला सभासद जर आत्मा जर नाराज होत असेल, तर मला वाटतं नक्कीच नेते त्या ठिकाणी तो विचार करू शकतात. जोपर्यंत कारखाना सुरळीत चालतोय, जोपर्यंत सभासदांची तक्रार त्यांच्या कानावर जात नाही, कारण एका बाजूने धोरणाच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला कर्ज पुरवठा करतोय, आणि हे कर्ज पुरवठा करत असं आणि जर सभासद माझा नाराज होत असेल, तर मला त्या ठिकाणी कुठेतरी विचार करावा लागेल, मला त्या ठिकाणी कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि माझ्या मते जर त्या ठिकाणी चेअरमन बदलाच्या जर हालचाली चालू असतील, तर मला वाटतं कुठंतरी सभासदांच्या मध्ये तीव्र नाराजी झाली पाहिजे, उद्रेक झाला पाहिजे, नेत्यांच्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली पाहिजे. आणि अशा पद्धतीचा घोळ करून जर साहेबांना बाहेर पडायचं असेल, तर ही संधीची वाट बघायची असेल, तर मला वाटतं तसा बी काही असू शकतं. कारण माझ्या मते माझ्यासारखा जर चेअरमन त्या ठिकाणी असता, मी टॅक्सचा विचार केला नसता, मी कर्जाचा विचार केला नसता, मी 30 नाही 50 किलो साखर दिली असती. का? माझा नेता उपमुख्यमंत्री झाला आहे, माझा नेता सत्तेत गेला आहे, माझ्या नेत्याच्या आधिपत्याखाली हा कारखाना चालला आहे, आणि माझा सभासद त्या ठिकाणी दिवाळी गोड झाली पाहिजे, तो दिवाळीचा सभासद नाचला पाहिजे, आनंदाने माझ्या नेत्याचा गोडवा गायला पाहिजे, ही भूमिका मी केली असती. कारण 30 किलोवरून 50 किलो साखर देणं ही नैतिक जबाबदारी माझी, कारण मी विस्तार वाढ करतोय. कारण 30वरून 50 किलो साखर गेली पाहिजे, 30वरून 10 किलोवर येणं म्हणजे अधोगतीचं लक्षण आहे, हे नेत्याला त्या ठिकाणी बदनामीचं लक्षण आहे, असा माझा जाहीर आरोप आहे. सोमेश्वरच्या विद्यमान अध्यक्षांकडून सभासदांमध्ये जाणीवपूर्वक नेत्यांबद्दल किंवा कारखान्यासंदर्भात असंतोष पसरवला जातोय का? कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून गेल्या 5-6 दिवसापासून शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, जे आपण व्हॉट्सअपमध्ये पाहतोय, शेवटी त्यांच्यावर बोलण्याची माझी उंची नाही. त्या नेत्यांच्या चांगल्या दिवसासाठी, त्या नेत्यांच्या राजकारणासाठी त्यांनी आयात घालवली. तो कारखाना उभा करण्यासाठी त्यांच्याही बापजात्यांनी त्या ठिकाणी जमिनी दिलेल्या आहेत, त्यांचं योगदान त्या कारखान्यासाठी मोठं आहे. त्याच्यामुळं हा माणूस आज माझ्या नजरेमध्ये ज्यावेळेला पवारसाहेबांनी त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला की सोमेश्वरच्या चेअरमनने त्या ठिकाणी महाराष्ट्रात उच्चांकी दर दिला, म्हणजे त्या चेअरमनवर मी आरोप करणं म्हणजे खोराड्यातल्या कोंबडीनं घारीवर थुंकल्यासारखं होईल, घारीची तुलना केल्यासारखे होईल. माझ्या मते हे षडयंत्र नसावं, परंतु हे षडयंत्र असावं असं त्यांच्याकडे संशयाची सुई त्या ठिकाणी सभासदांच्याकडे जाईल का? तर जर त्या पद्धतीनं निर्णय घेत असतील, जर सभासदांची दिशाभूल करत असतील, जर त्या ठिकाणी सभासदांना 10 किलो 20 किलो साखरेसाठी तुम्ही त्या ठिकाणी आकडेमोड नका सांगू, त्या ठिकाणी तुम्ही बाबा 20 किलो देता येत नाही, 30 किलो देता येत नाही, त्या ठिकाणी टॅक्स आपल्याला बसेल, 25 रुपये कमी बसतील, ही आकडेमोड तुम्ही करू नका. मोठ्या मनानं तुम्ही त्या ठिकाणी सभासदांच्या पुढं जा की तिथं तुम्हाला 30 किलो मी देऊ, 30 नाही 50 किलो देतो, कारण माझा नेता त्या ठिकाणी सक्षम आहे. रॅपिड फायर प्रश्न विचारतो तुम्हाला. हा झाला साखरेचा मुद्दा दुसरा असा आहे
की सोमेश्वरची जी आता वार्षिक सर्वसाधारण सभा झाली ती लोकशाही पद्धतीने झाली का हुकुमशाही पद्धतीने झाली? तुम्हाला काय वाटतं? ते फक्त हो किंवा नाही यामध्ये सांगायचं. हो किंवा नाही सांगण्यापेक्षा त्याला थोडा सारांश मागचा द्यावा लागेल, बॅकग्राऊंड द्यावा लागेल. कारण ही सभा सहकार 1960 साली सहकार अस्तित्व आल्यानंतर ह्या सहकाराला खऱ्या अर्थानं पवारसाहेब असेल, अजितदादा असेल यांनी बळकटीकरण दिलं. अलीकडच्या काळामध्ये दादांनी स्वतः त्या ठिकाणी जोखून देऊन ह्या सहकाराला बळकटीकरण दिल्यानंतर कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी हा चर्चेतून झाला पाहिजे आणि चर्चेतून त्या ठिकाणी विषय पुढे आलो पाहिजेत. परंतु सोमेश्वरच्या आता जी वार्षिक सभा झाली त्यामध्ये किती विषय चर्चेने नक्की सुटले? तुम्ही स्वतः त्या सभेमध्ये अग्रेसर होता. आम्ही त्या सभेमध्ये अग्रेसिव्ह होतो. मला वाटतं मी त्या ठिकाणी संचालक पहिल्या मुद्द्यावर हे केलं की राईट ऑफचा मुद्दा होता. 6 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी 5 कोटी 80 लाख काय असतील ते राईट ऑफ करायला तुम्ही निघाला. तर राईट ऑफ करत असताना ही यादी तुम्ही नेत्यांच्या पुढे दाखवा. नेत्यांनी जर सांगितलं की ही बाबा राईट ऑफ करू शकता तर तुम्ही जरूर निर्णय घ्या. आणि दुसरा मुद्दा असा होतो की 2-3 विषयातच ती सभा गुंडाळली गेली. नंतरचा तुमच्या नजरेतून ही हुकुमशाहीची सभा झाली. पण आमच्या नजरेतून आमचा नेता असा कधीच सांगणार नाही की, आणि विशेष म्हणजे सभागृह म्हणजे राजकारण नाही. नेता असा कधी कुठं सांगत नाही की तुम्ही त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने चाला. अरे तुम्ही सभासद आहात, सभासदांना विश्वासात घ्या आणि विश्वासातून तुम्ही चर्चेतून मार्ग काढत. ज्यावेळी सभासद सांगल की आपल्याला नको त्यावेळेला नेता बी सांगायला नको म्हणून यात नेत्याचं काय स्वार्थ आहे. पण चालक म्हणून जी माणसं बसलेली आहेत त्यांचा त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ असेल. त्यांना काहीतरी त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायचं. मागच त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेला सभासदांनी सांगितलं की आमची साखर कमी करा. असा एकही सभागृहातला सभासद म्हणू शकत नाही की आमची साखर कमी करा. सभागृहात कुठलं विषय मंजूर झालं? मला वाटतं धैर्यशील काकडे आणि सतीश सकोंडेंनी त्या ठिकाणी सांगितलं की दादा तुम्ही 15,000 रुपये या ठिकाणी कापताय. त्या 15,000चं व्याज म्हणून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी त्या 15,000ला 5 किलो साखर तुम्ही चालू करा. त्यांनी दिवाळीची साखर कमी करा नाही सांगितली. आणि दिवाळीच्या साखरेचा आणि ह्या पैशाचा संबंध येतो कुठं? हा बोनस देतोय आपण आवडीनं स्वखुशीनं. राईट ऑफचा आपण आता विषय काढला. ज्या रकमा राईट ऑफ करण्याच्या दृष्टीनं अध्यक्ष व संचालक मंडळ यांचं धोरण चालू होतं, त्या ज्या राईट ऑफच्या रकमा आहेत त्यामध्ये काही माजी संचालकांची देखील नाव आहेत असं देखील समजतंय. काय माहिती आहे तुम्हाला त्या संदर्भात? राईट ऑफचे आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं ही राईट ऑफ तुम्ही जी करायला निघालाय त्या लोकांची नावं तुम्ही त्या ठिकाणी फ्लेक्स लावा, पेपरमध्ये द्या, एखादी एजन्सी नेमा. का हो तुम्ही त्यात तुमच्या खत विक्रीचा मुद्दा आहे. आज खत विक्रीच्या मध्ये त्या ठिकाणी बऱ्याच रकमांचा त्या ठिकाणी गोलमाल झालेला आहे. परंतु त्या ठिकाणी कामाला असणाऱ्या कामगारांच्या तुम्ही त्या ऊसाचे पैसे कापताय. कामगार काम करतो त्या ठिकाणी खत विकतो. वसुलीची जबाबदारी कामगाराची नाही, वसुलीची जबाबदारी कारखान्याची. आणि ज्या काही स्लिपा घावल्या त्याच्यावरून तुम्ही कामगारांना वेटीस धरलं. त्या कामगारांनी राजीनामा दिलं, घरी बसले आणि तुम्ही त्यांच्या रकमा ऊसाच्या रकमा तुम्ही कापून घेता. एका कामगाराला एक नाही. आणि बाकीच्या रकमांचं काय? बाकीच्या रकमा करा ना वसूल तुम्ही. आणि राईट ऑफच्या ज्या रकमा आहेत 6-6 कोटी रुपये तुम्हाला कर्ज मिळत नाही. त्या ठिकाणी बॅलन्स शीट तुमची त्या ठिकाणी वीक दिसती म्हणून तुम्ही राईट ऑफ करायला निघाला. कारण ही रकमा जर दिसल्या तर आपल्याला पुढचं कर्ज त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळत न कळत तुम्ही असंच म्हणताय की ही जी झालेली सभा आहे ही हुकुमशाही पद्धतीने झाली नाही. झालेली सभा माझ्या मते कुठलाही मला वसंत काकांचा आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. 2-2, 3-3 दिवस सभा चालल्या. का हो आपण 80 लाख रुपये खर्च करतोय सभा चालवायला. 80 लाख रुपये जर आपण खर्च करत असेल तर सभासदाच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. नाही त्या दिवशी तुम्ही 1 वाजता सभा चालू करताल. स्वतः चेअरमन साहेब त्या ठिकाणी दुर्दैव आहे. अहो ज्या सभागृहाची सुरुवात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी होत होती त्या सभागृहाची सुरुवात अमित शहा आणि मोदींच्या नाव घेऊन तुम्ही करता. हे रंग बदलण्याचा धंदा कशासाठी पाहिजेत आपल्याला? आपला नेता सक्षम आहे. नेत्याला राज्याचा प्रश्न आहे म्हणून नेता त्या ठिकाणी मोदी यांचं नाव घेत असतील. पण आपण या ठिकाणी सभासद का आठवतं पवारसाहेबांचं नाव द्यायचं होतं कॉलेजला. तुम्ही ठेवला त्या ठिकाणी सभागृहात विषय. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अध्यक्षपद टिकवायचं होतं म्हणून तुम्ही पवारसाहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलं असा आमचा आरोप आहे. बस जाऊ द्या, त्या विषयाशी आपल्याला घेणं देणं नाही. ही सभा फक्त जे मुद्दे राहिले त्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. ज्या वेळेला एखाद्या गावाला 6 एकर जागा आपण बक्षीसपत्राने द्यायला जातो त्यावेळेला तो मुद्दा सभासदांच्या चर्चेने व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. एका बाजूने तुम्ही त्या मुसा काकडीच्या मागं 30-30 लाख रुपये वर्षाला खर्च करता. का तर ती शाळा आमची कारखान्याची आहे, त्या जागा आमच्या आहेत. दुसऱ्या बाजूने तुम्ही बक्षीसपत्राने जागा द्यायला निघता. जागा का देऊ नये आम्ही म्हणत नाही. त्या वागळवाडीने त्यागाची भूमिका घेतली. वागळवाडीने सुद्धा त्या ठिकाणी जमिनी दिलेल्या आहेत. पण त्या चर्चेने होऊ द्या ना. चर्चेने द्या ना तुम्ही. 5 नाही 10 एकर द्या. पण सहकारी कायद्यामध्ये सहकारी संस्थांच्या इतिहासामध्ये एवढाच कारखाना एवढंच सहकारी संस्था अशी निघेल जी संस्था उद्या तुम्ही वाढ करायला निघालाय तुम्हाला कुठेच जागा पुढची तरतूद काय तुमच्याकडं?
एका बाजूने तुम्ही जागा वाढवल्या पाहिजे संस्थेला, एका बाजूने तुम्ही जागा द्यायला निघालात, पण का द्यायला निघालात त्याचं पाठीमागचं कारण काय आहे? तुम्ही एका बाजूने म्हणता तिथं मोठं हॉस्पिटल होईल, हो द्या ना, आनंदाची बाब आहे. एका बाजूला दुसऱ्या बाजूला ज्ञानदानाचं काम चाललंय ना, त्यांना बी त्याच नजरेत ना बघा. मग कशाला 30-30 लाख रुपये तुम्हाला वर्षाला त्या ठिकाणी कोर्टासाठी पाहिजेत? शेवटचा प्रश्न, सोमेश्वरची वाटचाल ही कुठंतरी विद्यमान अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अधोगतीकडे चालली असं वाटतं का? ज्या दिवशी अध्यक्षांनी मागच्या पेपरमध्ये मी वाचलं मागच्या 2 दिवसापूर्वी, हा सोमेश्वरची वाटचाल ही कुठंतरी विद्यमान अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अधोगतीकडे चालली असं वाटतं का? ज्या दिवशी अध्यक्षांनी मागच्या पेपरमध्ये मी वाचलं मागच्या 2 दिवसापूर्वी, हा सभा म्हणजे हा राजकीय आखाडा नाही, हे एक कुटुंब आहे. पण चेअरमन साहेबांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं की विरोधकांनी सभा वेटीस धरली आणि तिथं मग मला आज बोलावं लागेल पक्ष म्हणून. आम्ही रात्रंदिवस पक्षाच्या शेवटच्या स्तरावर काम करणारे छोटेसे कार्यकर्ते आहोत. छोटासा कार्यकर्ता तुमच्या खर्चावर बोलला. काय खर्चावर बोलला? 2.25 कोटी रुपयाच्या घरात जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व्यवस्थापकीय खर्च जात असेल, तुम्ही 25-25 लाख रुपये मिटिंग भत्ता घेत असेल, 25-25 लाख रुपये तुम्ही त्या ठिकाणी प्रवास खर्च करत असताल, 16-16 लाख रुपये तुम्ही गेस्ट हाऊसला त्या ठिकाणी खर्च करत असताल. अरे एका बाजूने नेता धोरणाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कर्ज देतोय आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही इथं दिवाळी तुमची साजरी करत असताल, तर कुठंतरी जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे. आपला नेता त्या ठिकाणी अडचणीत जातोय, आपण हा प्रत्येक रुपया गाडीच्या चाका एवढा आहे, हा कसा खर्च करावा, अरे याची तरी जाणीव पाहिजे. आणि तुम्ही राष्ट्रवादीच्या सक्रिय कार्यकर्त्याला तसं विरोधकांच्या लाईनमध्ये बसवता की ह्या विरोधकांनी वेटीस धरलं. काय तुम्हाला वेटीस धरलं? तुमचा खर्च आम्ही खर्चावर बोट ठेवलं, खर्चावर कातर लावा आम्ही सांगितलं, म्हणजे आम्ही तुम्हाला वेटीस धरलं? हां, तुम्हाला रटाळ वाटलं? तुम्ही त्या ठिकाणी तुमचं उदं करायला पाहिजे होतं का? बोलायचंच नाही का? सभासदांनी बोलायचंच नाही? ज्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने, पुन्हा माझा प्रश्न खरं तर अधुराच राहतोय, ज्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने सभा व्हायला हवी होती, एक विद्यमान सभासद उठले, त्या ठिकाणी माईकवरून त्यांनी सांगितलं की जर तुम्ही लवकर आवर्त नाही घेतलं तर या साईडचे जर सभासदांनी ठरवलं तर सभा मंजूर होईल. आणि अगदी तसंच 10च मिनिटात त्या साईडच्या लोकांनी, काही ठराविक लोक, मोजणे इतकी लोक होती, ज्या वेळेला त्या लोकांनी सभा मंजूर करून घेतली. मग खरंच हे लोकशाहीचं लक्षण आहे की हुकुमशाहीचं? ही ज्या वेळेला सभासद मंजूर म्हणून उठले, ते लोकशाही पद्धतीने सभासद उठले. कारण 3 मुद्द्यावर दिवसभर चर्चा झाली. एकाही प्रश्नाचं त्या ठिकाणी व्यवस्थापकीय बाजूने अधिकाऱ्यांनी ना त्या ठिकाणी त्या संचालक बोर्डनी उत्तर दिलं. आणि जर दिवसभर सभा त्या ठिकाणी घसात आणून लोक त्या ठिकाणी ओरडत असतील, प्रश्नांची उत्तरं मागत असतील, शंकेचं निरसन करून मागत असतील आणि पुढून जर त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नसेल, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळत नसेल, तर समोर बसलेली माणसं हुकुमशाही वृत्तीने चाललेली, समोर बसलेला सभासद हा लोकशाही पद्धतीने चाललेला होता. त्याच्यामुळे तो सभासद तिरस्कार वृत्तीने उठला आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला मंजूर करायचं आहे, सगळंच मंजूर करून टाका, आम्हाला इथं बोलावलंय कशाला? 80 लाख रुपये खर्च तुम्ही सभेवर टाकता, तुमची हुकुमशाही तुमच्याजवळ आहे. सभागृह लोकशाही पद्धतीने चाललं होतं, परंतु समोरची बसलेली माणसं ही हुकुमशाही पद्धतीने चाललेली होती. समोरची म्हणजे मंचावरती बसलेली माणसं म्हणायचे का तुम्हाला? जे मंचावर बसलेली म्हणजे ज्यांच्या हातामध्ये कागद आहे, ज्यांच्या हातामध्ये अथॉरिटी, जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहेत, ज्या रिस्पॉन्सिबल पर्सननी उत्तरं देणं गरज होते, दॅट इज द चेअरपर्सन. हु इज द चेअरपर्सन? तो रिस्पॉन्सिबल पर्सन हा हुकुमशाही वृत्तीचा होता. म्हणून सभासद त्या ठिकाणी उठले. सभासदांनी प्रश्न त्या ठिकाणी मंजुऱ्या दिल्या नाहीत. सभासदांनी सांगितलं तुमच्या मनाने काय करायचं ते करा, तुम्हाला उत्तर जर द्यायचं नसेल ना तर सगळंच मंजूर. धन्यवाद. आपण बहुमूल्य वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली. एम न्यूज मराठीमध्ये पुन्हा आपले स्वागत आणि चर्चेबद्दल धन्यवाद. थँक्यू.